सांसद धानोरकर ने धारीवाल पावर प्लांट को भेंट देकर निरीक्षण किया और जिलाधिकारी को आवश्यक सूचना की। जिलाधिकारी की विनती के बाद सांसद धानोरकर ने धारीवाल उद्योग बंद का आंदोलन 21 दिसंबर तक पीछे लिया। तहसील के धारीवाल पावर प्लांट कंपनी के विविध प्रश्नों के लिए पिछले अनेक महीनों से प्रयास शुरू है। न्याय नहीं मिलने से तीव्र भूमिका लेनी पड़ी। जिलाधिकारी इनकी विनती से यह आंदोलन रोककर आने वाले 21 दिसंबर तक किसानों के प्रश्न हल नहीं किए गए तो कंपनी के विरोध में तीव्र आंदोलन करेंगे, ऐसा इशारा सांसद बालू धानोरकर ने दिया। वर्धा नदी पर धानोरा बढ़ा के नदी के मध्य भाग इंटक वेल निर्माण कर उनके माध्यम से नदी पात्र से किसानों को मिलने वाला पानी कंपनी स्वयं ले रही है। साथ ही इस पानी का जिस स्थान संचय किया जाना चाहिए, साथ ही यह पानी जहां जमा कर रखा जाता है उस स्थान कंपनी की ओर से फ्लाई ऐश का भी स्टॉक किया जाता है। धारीवाल कंपनी के वाटर स्टोरेज के लीकेज से 300 एकड़ खेती दलदल युक्त हुई है, जिससे परिसर के किसानों के खेत नष्ट हुए हैं। साथ ही स्थानिकों को रोजगार के लिए हाल की स्थिति में धारीवाल कंपनी में कार्यरत 935 व्यक्ति के पुलिस वेरिफिकेशन और KYC जांचने की सूचना पुलिस स्टेशन पड़ोली और उपयुक्त श्रम इन्हें की। सांसद बालू धानोरकर ने तहसीलदार नीलेश गौड़, पानी पुरवठा विभाग के अधिकारी, धारीवाल कंपनी के अधिकारी, उप विभागीय पुलिस अधिकारी नंदनवार, पुलिस निरीक्षक घुघूस, पड़ोली तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे, पूर्व कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति दिनेश सोखारे, घुघूस शहर अध्यक्ष राजू रेड्डी इनके साथ बढ़ा के पानी पंप का निरीक्षण किया और प्रदूषणग्रस्त किसानों के खेत को भेंट दी। यहाँ से धारीवाल कंपनी में किसानों के साथ धड़क देकर कंपनी अधिकारी गांगुली और मुखर्जी इनकी खबर ली। किसानों को जल्द नुकसान भरपाई के लिए जिलाधिकारी कार्यालय में बैठक ली गई। इसमें सांसद धानोरकर ने कहा कि पिछले 3 दिनों से निरंतर धारीवाल के संपूर्ण काम की जांच पदाधिकारियों के माध्यम से हो रही है। धारीवाल कंपनी लोगों की दिशा भूल कर रही है। इन सभी विषय को लेकर सांसद बालू धानोरकर ने प्रत्यक्ष भेंट दी। कंपनी बंद करने की घोषणा सांसद बालू धानोरकर ने दी थी, लेकिन जिलाधिकारी विनय गौड़ा इनके विनती के बाद आंदोलन पीछे लिया गया। 21 दिसंबर तक किसानों को तत्काल नुकसान भरपाई देने के आदेश जिलाधिकारी ने कंपनी व्यवस्थापक को इस समय दिए। मागील 3 दिवसापासून सातत्याने या इरिगेशन डिपार्टमेंटचे टेक्निकल लोक जे आमच्याकडे आहे आणि लँड ॲक्विजिशनचा विषय असो आणि पंप हाऊसचा विषय असो, या संदर्भामध्ये 3 दिवसापासून सातत्याने धारीवालच्या या संपूर्ण कामाची चौकशी आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि लँड लूजर यांच्या ज्यांच्या जमिनी क्षतिग्रस्त झाल्या यांच्या माध्यमातून होत आहे। आज असं निदर्शनास आलं की स्वतः कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, प्लांट हेड गांगुलीजी हे सर्व इथं उपस्थित आहे। इरिगेशन डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी उपस्थित होते। बऱ्याचशा गोष्टी आम्हाला इथे अनऑथराइज दिसून आल्या, जसे की पंप हाऊस जो नदीच्या मधोमध आपण स्वतः पाहिलं की बांधल्या गेलेला आहे। हे सांगत आहे एकीकडे की आम्हाला MGPची परमिशन आहे, पण आम्हाला वाटते की हे सर्रास लोकांची दिशाभूल करत आहे। एवढंच नाही तर इथं सक्शन पाईप जे आतमध्ये सोडलेले 5 पाईप असताना नदीतून 4 पाईप टाकून त्या या पंप हाऊसमध्ये पाणी ओढवल्या जाते आणि त्या पंप हाऊसच्या माध्यमातून इथल्या रिझर्वायरवरती पाणी जमा केल्या जाते, प्लांटच्या रिझर्वायरवरती पाणी जमा केल्या जाते। एवढंच नाही तर डायरेक्ट ट्रीटमेंट प्लांटच्या माध्यमातून बॉयलरला सुद्धा पाणी सप्लाय केल्या जाते। म्हणजे तिथे लावलेलं मीटर आणि इथे येणारं पाणी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं वापर होत आहे आणि बिल मात्र हे तीळमात्र भरत आहे। 3-3.5 कोटी वर्षाचं फक्त पाण्याचं बिल दिल्या जात आहे। ही अतिशय खेदजनक बाब आहे। एवढंच नाही तर याने जे 16 किलोमीटरची पाईपलाईन टाकलेली आहे, ही पाईपलाईनसुद्धा चुकीच्या पद्धतीने टाकलेली आहे। ही गावठाणाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या धुऱ्यावरून नेतो म्हणून सांगितलं आहे, परंतु ही लाईनचे डायरेक्शन जे पाहिलं तर झिगझॅग आहे। संपूर्णपणे हे शेतकऱ्याच्या शेतातून नेलेली लाईन आहे। या संदर्भामध्ये सर्वे करायसाठी आणि याचं मोजमाप करायसाठी पैसे भरायसाठी आदरणीय तालुका
तहसीलदार या चंद्रपूरचे गोंडसाहेब यांना सूचना केल्या आहे की याचं मोजमाप होणं जरुरी आहे. या कंपनीकडून पैसे भरून याचं मोजमाप करून घेणं आणि जिथून लाईन टाकण्यात आलेली आहे त्या लाईनचं रिपेरिंग करण्याकरता त्या बाजूनं तिथे रोडसुद्धा होणं फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या वेळेस जर लिकेज झालं तर तिथे जोडायला जाणार कुठून जाणार? लोकांच्या शेतातून जाणार. मग तशा वेळेस त्या शेतकऱ्याला काय आपण नुकसान भरपाई देतो? असे विविध प्रश्न इथे उपस्थित झाले. म्हणून जर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून ती पाईपलाईन गेली असेल त्या शेतकऱ्याला त्या पाईपलाईनचा मुआवजा आणि तिथून जाणारा मेंटेनन्सचा रोड याचा मुआवजासुद्धा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि जिथे जिथे पाईपलाईन लिकेज आहे, जिथे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे तिथेसुद्धा शेतकऱ्याला त्याचं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे. इथं जे आपण वॉटर रिझर्वायर पाहिलं 22.8 हेक्टर जमिनीमध्ये जे तयार केलेलं आहे त्याची कॅपॅसिटीच्या बाहेर तिथे पाणी 6 पट पाणी तिथे स्टोअर केल्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये ते पाणी थिपत आहे, पाण्याचा झऱ्याने वाहत आहे. त्याच्यामुळे 6 वर्षापासून शेतकरी हा शेती करू शकला नाही. काही मुठभर अशा शेतकऱ्यांना मुठभर असा मुआवजा देण्यात आलेला आहे. काही शेतकऱ्यांना 6 वर्षापासून 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. अशा संपूर्ण शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे चांगला मुआवजा यांनी पहिले द्यावा. त्याच्यानंतर रिपेरिंगच्या बाता नंतर कराव्या किंवा ज्यांना जर त्याच्या बाजूला वेल काढायची असेल, नाली काढायची असेल ते नंतर काढावी. पण आधी आमच्या ह्या 6 वर्षाचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावी. शेवटचा विषय हा राहिला की या भागामध्ये जे ट्रक्स उभे राहतात तिथे ट्रॅफिकने मागे मीटिंग झाल्यानंतर सांगितल्यानंतर साधारणतः 1 महिना इथे ट्रॅफिकसाठी ट्रक उभे राहिले नाही. परंतु आता तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. धारीवाल या कंपनीने स्वतः इथे जागा खरेदी करून स्वतःचे एक पार्किंगची व्यवस्था करण्याची काळजी घ्यावी. आणि पार्किंगची इतर कंपन्यामध्ये जी पार्किंगची व्यवस्था आहे ती यांच्याकडे नाही आहे. ह्या बेसिक गरजा ह्या कंपनीने पालन केलेल्या नाही आहे. कुठलाही उद्योगधंदा जेव्हा तयार होतो किंवा उद्योगधंदा स्थापित होतो त्यावेळेस काही बेसिक इम्युनिटीज त्यांना द्यावं लागतात, त्यातला यांनी केलेला नाही आहे. त्याच्यामुळे याच्यावर कारवाई होणं हे सक्त आहे. इथून उठून आम्ही आता कलेक्टरशी भेट घेणार आणि एक साधारणतः आता कलेक्टर साहेबांनी एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून सर्वे होणार होता. परंतु आम्ही आज बोललो होतो की आज आम्ही इथे आंदोलन करणार. त्याचाच हा भाग म्हणून आज यांच्यासोबत बैठक घेऊन हा सगळा विषय समजून घेतला. आणि दिशे जर इरिगेशनचे अधिकारी जर याच्यामध्ये चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महसूलचे कर्मचारी जर चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर झाली पाहिजे. आणि कृषी विभागाचे जर लोक चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर या MIDCच्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन झालेलं आहे. शेतकरी शेती करण्यायोग्य असं पीक घेऊ शकत नाही. कापसावर काळपण आलेलं आहे. हा सुद्धा मुद्दा आता समोर घेऊन आम्ही कलेक्टरांच्या निदर्शनात आणून देऊ. आणि त्यासुद्धा MIDCच्या अंतर्गत येणाऱ्या एक तर संपूर्ण या क्षेत्राला MIDC घोषित करा, ती विकत तरी घेऊन टाका जागा. अदरवाईज त्या शेतकऱ्याला दरवर्षी एक स्पेसिफिक मुआवजा त्याला मिळाला पाहिजे. या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेऊ. किती दिवसाचा टाइम पिरियड दिला यांना जर यांनी कंपन्सेशन नाही? या ज्या संपूर्ण गोष्टी आहे या बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या आहे आणि 1 महिन्यापासून सातत्याने माझ्या माध्यमातून पाठपुरावा इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे, मी केलेला आहे. आणि शेवट टोकाची भूमिका म्हणून आजचा दिवस हा घ्यावा लागला. तरी तुम्हाला सांगतो की एक 8 दिवसाचा म्हणजे आज जर मंगळवार असेल तर पुढल्या बुधवारपर्यंतचा आम्ही यांना कालावधी देऊ. पुढल्या बुधवारपर्यंत या शेतकऱ्यांना त्यांचा जो मुआवजा आहे तो, त्या पाईपलाईनचा विषय आहे तो, MGPचा जो विषय आहे तो, हे सगळे विषय यांनी 7 दिवसाच्या आत वाइंड अप केले तर ठीक है. अदरवाइज कंपनीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करू. MP साहब ने जो बताया है कि 2-4 विषय में, एक है रिजर्व वर्कर सीपेज, उसके ऊपर हम काम कर रहे हैं उसको ठीक करने के लिए. फिर दूसरा बात हुआ है इंटेक पाइपलाइन का लीकेज, उसके ऊपर भी हम बोले हैं कि लीकेज होने से तुरंत हम अटेंड करेंगे ताकि किसानों का नुकसान ना हो. तीसरा है कि जो मुद्दे है कि इंटेक पाइप जो है दूसरे का खेतों में गए हैं उसके लिए हम काम करेंगे तहसीलदार के साथ. अगर वो गए तो वी विल एड्रेस दैट. और पार्किंग का बारे में उतने बताया है. पहले तो रास्ते में पार्किंग हम बंद कर दिए हैं. हाँ,
उसके उसके उसको हम बंद कर दिया है और उन्होंने सजेशन दिया है कि आप एक पार्किंग लॉट बनाओ, उनका बारे में हम चर्चा करेंगे। तो कमेटी बनाया है कलेक्टर साहब ने, हाँ, उन्होंने निर्णय करेगा। 2016 साल से हमको जिन लोगों ने अप्रोच किया है, हमने कंपनसेशन दिया है, इस हिसाब से हम काम करेंगे।